सुस्वागतम विद्यार्थी मित्र. इयत्ता 11वी भूगोल विषय आपण अभ्यासतोय. त्यामधील असणारं पहिलं प्रकरण भू हालचाल या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली होती. यामध्ये आपण पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर वलीकरण हा घटक पाहत होतो. त्याचप्रमाणे वलीकरणाचे प्रकार अभ्यासले आपण. म्हणजेच वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वळ्यांची निर्मिती झालेली आहे आणि ही वळ्यांची निर्मिती त्या ठिकाणच्या असणाऱ्या कमी किंवा जास्त दाबामुळे किंवा ताण निर्माण झाल्यामुळे अशा वळ्यांची किंवा विभंगाची निर्मिती होत असते. या वळ्यांच्या किंवा वलीकरणाचे जे प्रकार आहेत हे प्रकार आपण पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे. ते म्हणजे सममित वळी, असममित वळी, उलथलेली वली, आडवी वली, सममित वली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमी किंवा अधिक दाबामुळे त्या ठिकाणी येणारा जो वळ्यांना आकार आहे तो आकार कसा आहे वेगवेगळ्या स्वरूपाचा येत असतो आणि त्या आकारानुसार त्यांना नावं देखील काय केलेली आहेत किंवा त्याची असणारी वैशिष्ट्ये देखील वेगवेगळ्या अशा स्वरूपाची आहेत. हे आपण पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. त्यानंतर असणारा विभंग पाहिला आपण. म्हणजे एखाद्या ठिकाणी खडकाची रचना जर कठीण स्वरूपाची असेल अशा भागामध्ये जर दाब किंवा ताण निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी विभंगाची निर्मिती होते. म्हणजेच खडक तुटतो आणि खडक तुटण्याची क्रिया जी आहे त्यालाच आपण विभंग असं म्हणतो. मग अशा विभंगाच्या प्रदेशामध्ये काय होत असतो त्या ठिकाणच्या देखील जमिनीचा जो काही भू आकार आहे तो भू आकार बदलतो. म्हणजेच विभंगाच्या क्रिया घडल्या कारणामुळेच त्या ठिकाणच्या असणाऱ्या जमिनीला वेगळा आकार प्राप्त होतो आणि तो म्हणजेच त्याचे विभंगाचे प्रकार असं म्हटलं जातं. या विभंगाचे प्रकार देखील आपण पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासले. यामध्ये विभंगाची निर्मिती झाल्यानंतर म्हणजेच खडक तुटल्यानंतर एखादा भाग खाली खचतो किंवा वर उचलला जातो. हे या ठिकाणी आकृतीच्या साहाय्याने कशा प्रकारे दाखवलेलं आहे. जर दाब दोन्ही बाजूनी केंद्राकडे असेल तर त्या ठिकाणचा असणारा भूभाग वर उचलला जातो किंवा एखाद्या भागाकडून जास्त ताण निर्माण झाला असेल तर त्या ठिकाणी कातर विभंग म्हणजे असे कातरल्यासारखं त्या ठिकाणची परिस्थिती निर्माण होत असते. त्यानंतर असणारा शेवटचा जो आहे तो म्हणजेच प्रणोद विभंग. मग अशा प्रकारचा ज्यावेळेस अगदी 40-45 अंशाचा ज्यावेळेस बदल घडतो त्यावेळेस त्याला प्रणोद विभंग असं म्हटलं जातं. मग अशा या विभंगाचं आपण काय केलेली आहे पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती अभ्यासलेली आहे. मग त्यानंतर असणारा जो घटक आहे तो म्हणजेच गटपर्वत. मग गटपर्वतांची निर्मिती होते. कधी होते? ज्या वेळेस विभंग होतो किंवा प्रस्तरभंग होतो, खडकाची तुटण्याची क्रिया घडते त्यावेळेस त्या ठिकाणी गटपर्वताची निर्मिती होत असते. यामध्ये कठीण खडकांमध्ये ज्यावेळेस ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने त्या ठिकाणी दाब निर्माण होतो आणि दाब निर्माण होऊन त्या ठिकाणी काय होत असतं विभंग निर्माण होतो. म्हणजेच खडक तुटतो आणि तुटलेला भाग काय होतो वर सरकतो आणि त्यामुळंच काय होतं गटपर्वताची निर्मिती होते. दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा तो ठोकळ्यासारखा दिसतो. ज्यावेळेस दाब निर्माण होतो दोन्ही बाजूने त्यावेळेस काय होत असतो मधला भाग वर उचलतो. अगदी ठोकळ्याप्रमाणे तो दिसतो. मग ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या या भागास ठोकळा किंवा गटपर्वत असं म्हटलं जातं. पहा, दोन्ही बाजूनी ज्यावेळेस केंद्राकडे दाब निर्माण होतो आणि त्याचप्रमाणे त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये जर कठीण खडकाची रचना जर असेल तर मधला भाग काय होतो वर उचलतो आणि वर उचलला गेल्यामुळेच या ठिकाणी काय होत असते त्यालाच गटपर्वत किंवा ठोकळा
असं म्हटलं जातं. या ठिकाणी आकृतीमध्ये देखील दाखवलेलं आहे पहा आपल्याला. ज्यावेळेस एक खालून वर सरकलेला भाग आहे, असा जो वर आलेला भाग जो दिसतोय, उदाहरणार्थ आकृती क्रमांक 1.7 हा गटपर्वत दाखवलेला आहे. मग अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणची निर्माण होत असते. त्यानंतर दोन विभंगांदरम्यानचा असणारा भाग जो आहे तो स्थिर राहिल्याने व दोन बाजूंचा भाग खचल्याने देखील अशी क्रिया घडत असते. पहा, ज्यावेळेस एखादा भूभाग वर उचलला जातो त्यावेळेस देखील त्याला ठोकळा पद्धत किंवा ठोकळा गटपर्वत असं म्हटलं जातं. परंतु काही वेळेस काय होत असतो, दोन्ही बाजू आहे त्या पद्धतीत राहत असतात, खचत किंवा खचतात. दोन्ही बाजू काय होतात, खाली खचतात आणि आदांतरितच काय होत असतो, मधला भाग वर उचलल्यासारखा दिसतो. मग अशा परिस्थितीत देखील ठोकळा पद्धत असं म्हटलं जातं. पहा, आकृती क्रमांक 1.7 मध्ये जर पाहिलं तर गटपर्वताच्या दोन्ही बाजूंचा उतार कसा आहे, तीव्र अशा स्वरूपाचा असतो. वर उचललेला भाग जो आहे त्याचा जर उतार जर पाहिलं तर कसा आहे, तीव्र अशा स्वरूपाचा त्याचा उतार आहे. त्यांच्या माथा सपाट असून निर्मिती काळात त्यावर शिखरे नसतात. पहा, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिखरं नाहीत, म्हणजे अगदी सपाट असा भूभाग आहे कधी सुरुवातीला, परंतु कालांतराने त्या ठिकाणी शिखरांची निर्मिती होत असते. जे काही बाह्यकारक आहेत, ह्या बाह्यकारकांचा या असणाऱ्या वर उचललेल्या भूभागावरती परिणाम होतो. ऊन, वारा, पाऊस यांच्या माध्यमातून काय होत असतं, त्याच्यावरती परिणाम होतो. खडकाची झीज होते आणि या झिजेतूनच काय होत असतं, त्याच्या ज्या काही कडा आहेत त्या कडा खाली कोसळतात आणि उंच अशा टेकडीसारखा भाग किंवा भूभाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ भारतातील असणारं मेघालयचे पठार, नर्मदा आणि तापी नदी दरम्यानचा भाग. भारतातील असणारं मेघालयचं पठार जे आहे ते अगदी याच प्रकारचं आहे. नर्मदा आणि तापी यांच्या दरम्यानचा असणारा सातपुडा पर्वत, या सातपुडा पर्वताचा भाग देखील अगदी याचप्रमाणे खचल्यामुळे, त्या नद्यांचा असणारा भूभाग खचल्या कारणामुळेच गटपर्वताची निर्मिती झालेली आहे. त्याचप्रमाणे जर्मनीमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, म्हणजेच युरोपमधील असणारा जो काही ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आहे, युरोपमधील असणाऱ्या देशामधील जर्मनी या देशातील असणारा जो ब्लॅक फॉरेस्ट हा देखील कसा आहे, खचल्यामुळे त्या ठिकाणी गटपर्वताची निर्मिती झालेली आहे. त्याचप्रमाणे फ्रान्समधील असणाऱ्या फॅजेस पर्वत, अशा प्रकारच्या पर्वतांची निर्मिती ही प्रामुख्यानं कशाच्या माध्यमातून झालेली आहे, या गटपर्वताच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणजेच एखादा भूभाग वर उचलला जातो, खडक तुटतो, ही जी क्रिया आहे यालाच विभंग, तो निर्माण होणारे गटपर्वत असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे खचदरी. आता एखाद्या वेळेस भूकवचातील दोन सकल भागांदरम्यानचा असणारा भागावर ताण निर्माण झाल्यामुळे तो भाग खचतो. ज्यावेळेस ताण निर्माण होतो त्यावेळेस तो भाग काय होतो, खचतो. अशा खचलेल्या भागास खचदरी असं म्हटलं जातं. मग खचदरीच्या भिंती या विभंग प्रतलाप्रमाणे स्वरूपात असतात, अगदी उंच अशा स्वरूपाच्या असतात किंवा तीव्र उताराच्या असतात. त्याच्या भिंती कशा आहेत, तीव्र उताराच्या आहेत. एका बाजूने या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे पहा, 1.8 यामध्ये असणारी जी खचदरी नावाची जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या जे ते कडा ज्या आहेत या कशा आहेत, तीव्र उताराच्या आहेत. बहुतेक वेळा खचदरीच्या भिंती आकाराभिमुख असतात, जे अगदी आकार मानवाने तयार केल्याप्रमाणे किंवा कृत्रिमरित्या तयार केल्याप्रमाणे त्याच्या भिंती असतात. अगदी उदाहरणार्थ आफ्रिकेतील असणारी रिफ्ट व्हॅली, भारतातील असणारी नर्मदा व तापी नद्यांच्या दरम्यानचा असणारा जो भाग आहे तो कसा आहे, खचलेला आहे. अशा असणाऱ्या भागामध्ये
भागालाच काय म्हटलेलं आहे, खचदरी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर एक आपल्याला या ठिकाणी काय केलेली आहे, ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, जरा विचार करायला सांगितलेला आहे. आत्तापर्यंत आपण वलीकरण पाहिलं आणि प्रस्तरभंग पाहिला. वलीकरण कधी निर्माण होतं, ज्यावेळेस खडकामध्ये असणाऱ्या खडकांची जी रचना आहे ती मृदू स्वरूपाची असेल तर त्या ठिकाणी वलीकरण निर्माण होत असतं, वळ्यांची निर्मिती होत असते. जर खडकाची रचना कठीण स्वरूपाची असेल तर त्या ठिकाणी काय होत असतं, प्रस्तरभंगाची निर्मिती होत असते. आणि म्हणून या ठिकाणी काय विचारलेलं आहे, एक आकडा विचारलेला आहे, वली पर्वतात विभंग निर्माण होऊ शकतात का? वली पर्वतात विभंग निर्माण होऊ शकतात का? त्या खडकाच्या रचनेनुसार होऊ शकतील. दुसरा आकडा, गट पर्वतात वळ्या निर्माण होऊ शकतात काय? जे काही गट पर्वत आहेत यामध्ये वळ्या निर्माण होऊ शकतात का? असल्यास कारणे शोधून व चर्चा करा. ज्या ठिकाणी कठीणाच्या स्वरूपाची खडकांची रचना असते अशाच भागामध्ये वळ्यांची विभंगाची निर्मिती होत असते. मग अशा भागामध्ये वळ्या त्या ठिकाणी पडत नसून तो भाग तुटतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, विभंग असं म्हणतो. मग हे असे विभंग किंवा वळ्या निर्माण होण्याचं जे काही क्रिया आहे ही प्रामुख्यानं दोन हालचालींच्या माध्यमातून घडून येत असते. म्हणजेच एखादा भूभाग उंचावतो किंवा एखाद्या भूभागाला वळ्या पडतात, तुटतो, खचतो, अशी ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस ही घटना घडण्यासाठी त्या असणाऱ्या प्रदेशातील शीघ्र किंवा मंद स्वरूपाच्या ज्या हालचाली आहेत या हालचाली कारणीभूत ठरत असतात. मग त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत की शीघ्र हालचाली. आता कशाला शीघ्र हालचाली म्हणायचं, तर वली व गटपर्वताच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या वलीकरण व विभंग यांच्याशिवाय इतरही हालचाली भूकवचात आढळतात. पहा, वलीकरण किंवा विभंग एवढंच या ठिकाणी घडते असं नाही आहे, तर याशिवाय देखील या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये इतर हालचालीही त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. मग अंतरंगातील या बलामुळेच काही वेळेस शीघ्र हालचाली घडून येतात. ज्यावेळेस भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये अतितापमान किंवा अतिदाब निर्माण होतो त्यावेळेस अंतर्गत भागातील असणारा जो शिलारस आहे या शिलारसाचे काय होत असते, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगवान होतो आणि या वेगवान होण्याच्या क्रियेतूनच भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजेच जो गाभा आहे, मध्य गाभा आहे, या मध्य गाभ्याच्या खालच्या भागामध्ये किंवा गाभ्यातून तो स्त्राव किंवा शिलारस मोठ्या प्रमाणात त्या असणाऱ्या भागामध्ये प्रवास करायला सुरुवात करतो आणि या प्रवासाच्या वेगामुळे किंवा त्यातील असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांच्या पदार्थांमुळे त्या भूपृष्ठावरती ज्या ठिकाणी कमकुवत भूभाग आहे किंवा खडकाची जाडी कमी आहे अशा भागामध्ये भूकंप किंवा ज्वालामुखी यासारख्या घटना घडतात आणि यातूनच काय होत असतं, त्या भूपृष्ठावरती वेगवेगळ्या प्रकारची भूआकार निर्माण झालेले दिसतात. मग या होण्याची क्रिया जी आहे ती कशी आहे, शीघ्र हालचालीची आहे. आज जर पाहिलं आपण वलीकरण किंवा प्रस्तरभंग ही जी क्रिया आहे कशी आहे, मंद हालचाल आहे. परंतु या असणाऱ्या गटपर्वताची किंवा वलीपर्वतामध्येच एखाद्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप किंवा ज्वालामुखीचा हादरा बसतो आणि या हादऱ्यातूनच काय होत असतं, त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंसक क्रिया घडतात. मग अशा असणाऱ्या शीघ्र हालचालीचे जे दोन उपघटक आहेत ते उपघटक आपल्याला या ठिकाणी काय करायचे, अभ्यासायचे आहेत. मग त्यामधील असणारं अभ्यासण्याच्या अगोदर एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे पहा त्यांनी.
मग थोडे आठवूया. आपल्यालाच म्हटलेलं आहे काय, थोडे आठवूया. इंडोनेशिया या देशात दिनांक 19 ऑगस्ट 2018 रोजी सुमारे 300 माणसे दगावली. त्यावेळी अनेक इमारतींची पडझड झाली, रस्ते दुभांगले, त्सुनामी निर्माण झाला. ज्यावेळेस इंडोनेशिया द्वीपसमूहाच्या भागामध्ये म्हणजे जावा सुमात्राच्या भागामध्ये ज्यावेळेस भूकंपाचा हादरा बसला आणि या हादऱ्यामुळेच त्या प्रदेशातील मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी घडून आली. अगदी 300पेक्षा जास्त माणसं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात इमारतींची पडझड किंवा इतर जी काही वित्त आहे म्हणजेच साधनसंपत्ती आहे, या साधनसंपत्तीचं या भूकंपाच्या हादऱ्यामुळे किंवा या शीघ्र हालचालीमुळं काय झालेलं आहे, मोठा त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. जे काही रस्ते असतील ते रस्ते दुभांगलेले आहेत किंवा त्याच भूकंपाच्यामुळे जे काही सागरी क्षेत्र आहे, या सागरी क्षेत्राच्या किनाऱ्यालगत असणारा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये त्सुनामी लाटांची निर्मिती झाली आणि या त्सुनामीतूनच जी काही किनाऱ्या भागात असणारे जे लोक आहेत किंवा जे काही इतर व्यवसाय आहेत, यांचं खूप मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी घडून आलेली दिसते. वरील सर्व घटना कशामुळे घडल्या असतील? आज जर पाहिलं तर 300 माणसं मेलेली आहेत, इमारती पडलेल्या आहेत किंवा रस्ते दुभांगलेले आहेत, त्सुनामी लाटांची निर्मिती झालेली आहे. हे कशामुळे झालेलं असावं असं तुम्हाला वाटतंय? एखाद्या वेळेस त्या ठिकाणी भूकंपाचा हादरा बसला असेल कुठंतरी आणि त्याचा परिणाम त्याच्या आसपासची असणारी प्रदेशातील जी काही जमीन आहे, या जमिनीवरती त्याचा विपरीत परिणाम झाला असेल किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांबरोबर स्फोटक वायूंमुळे त्या असणाऱ्या प्रदेशातील सागरी भागातील जमिनीवर मोठ्या प्रमाणात हादरा बसून त्सुनामी लाटांची निर्मिती आली असेल, त्यामुळेच लोक मृत्युमुखी पडले असतील. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी कारण सांगता येतं. त्याचप्रमाणे आज जर पाहिलं तर काय आहे, या नैसर्गिक आपत्तींमध्ये नेमके काय घडते? आता काय घडतं या ठिकाणी, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये तापमानामध्ये वाढ होतो किंवा दाब निर्माण होतो. त्यावेळेस त्या प्रदेशातील असणारी हालचाल घडून येते आणि या हालचालीतूनच मोठ्या प्रमाणात जीवितहानी किंवा वित्तहानी घडून येत असते. मग ज्यावेळेस भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, या उद्रेकातूनच त्या प्रदेशातील विध्वंस घडून आलेला दिसतो. त्यानंतर ई आहे, या नैसर्गिक घटनेतील ऊर्जा लहरींचे प्रकार सांगा. आता या ज्या ऊर्जा लहरी आहेत, या ऊर्जा लहरी देखील काय आहेत, कमी अधिक स्वरूपाच्या असणाऱ्या ऊर्जा लहरी आहेत. प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी अशा स्वरूपाच्या असणाऱ्या ज्या काही लहरी आहेत, या लहरींना त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे किंवा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आकृती क्रमांक 1.9 चे निरीक्षण करा आणि चौकटातील नावे द्या. म्हणजेच या लहरींचं आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. मग या लहरींच्या माध्यमातून या आकृतीचं जर निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची असणारी लहर आहे किंवा ते आपल्याला या ठिकाणी सांगतात. त्यानंतर असणारा पुढचा घटक आहे तो म्हणजेच भूकंप. शीघ्र हालचालीतला असणारा जो एक घटक आहे तो म्हणजे भूकंप. आता भूकंप कशाला म्हणायचं? भू आणि जमीन याची जी कंपन होण्याची जी क्रिया आहे त्याला आपण भूकंप म्हणतो. भू म्हणजे काय, जमीन, आणि तेच कंप पावणं किंवा थरथरतं त्याला आपण भूकंप असं म्हणतो. म्हणजेच जमिनीचे थरथरणे. सर्वसाधारणतः जर पाहिलं तर काय म्हटलं जातं, जमिनीचे थरथरणे. मग या भूकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळेच
खडकाच्या थरांत प्रचंड ताण निर्माण होत असतो. ज्यावेळेस भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये तापमानामध्ये वाढ होते किंवा दाब निर्माण होतो, त्यावेळेस अंतर्गत भागातील असणाऱ्या खडकातील थरांमध्ये ताण निर्माण होऊन विशिष्ट अशा प्रकारचे विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर तो ताण भूकवचात एका विशिष्ट मोकळ्या भागामध्ये मोकळा होतो. ज्या ठिकाणी तो मोकळा होतो तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये भूकंप घडून येतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? भूकंप असं म्हणतो. भूकवचात ज्या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो ना, त्या ठिकाणालाच आपण भूकंपाचे केंद्र किंवा भूकंप नाभी असं म्हणून ओळखलं जातं. कुठं जो काही ताण निर्माण झालेला आहे अंतर्गत भागामध्ये, आणि हा अंतर्गत भागातील असणारा ताण ज्या ठिकाणी मोकळा होतो आहे अशा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागाचं जे काही ठिकाण आहे किंवा जे काही केंद्र आहे त्यालाच भूकंपाचे केंद्र किंवा नाभी, भूकंप नाभी असं देखील म्हणून ओळखलं जातं. या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जालहरी पसरत असतात. ज्या ठिकाणी भूकंपाचा हादरा झालेला आहे किंवा स्फोट झालेला आहे त्या असणाऱ्या प्रदेशातून ज्या काही भूकंप लहरी आहेत, या लहरी सर्व बाजूंनी पसरत असतात. या भूकंप केंद्रापासून ऊर्जा लहरी ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचतात त्या ठिकाणाला भूकंपाचा धक्का सर्वप्रथम बसतो. आज जर पाहिलं तर हा भूकंप कुठं घडतो आहे? भूपृष्ठाच्या आतमध्ये अगदी हजारो किलोमीटर अंतर्गत भागामध्ये ही क्रिया घडलेली असते आणि या क्रियेमुळेच ज्या ठिकाणी तो घडलेला आहे त्याच्या अगदी वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वप्रथम हादरा बसतो आणि या हादरा बसलेल्याच भागाला भूकंपाचा हादरा बसून नाभी भूकंपाचे अपिक केंद्र असं म्हटलं जातं. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे पहा. या आकृतीमध्ये सर्वात वरच्या भागामध्ये ज्यावेळेस तो पोहोचलेला आहे किंवा भूकवचावर ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचलेला आहे त्या ठिकाणाला अपिकेंद्र असं म्हटलेलं आहे. मग या नेहमी भूकंप केंद्रास नाभीस लंबरूप असते. जी काही भूकंप केंद्र आहे ते भूकवचाला लंबरूप अशा स्वरूपाचं असतं. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? जरा एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे पहा. जरा विचार करा असं म्हटलेलं आहे. तर कशाचा विचार करायचा आहे? आपण तर नेहमीच विचार करता ना. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटीज सांगितलेली आहे की विचार करा. कशाचा विचार करायचा आहे? या ठिकाणी दिलेली जी काही आकृती आहे या आकृतीचं त्यांनी काय केलेलं आहे? विचार करायला सांगितलं किंवा निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. या असणाऱ्या आकृतीच्या वरच्या भागामध्ये काय लिहिलेलं आहे? भूकंपाच्या वेळी भूकंप लहरी भूकंप लहरी ज्या आहेत या पृथ्वीच्या सर्व भागात पसरतात का? आणि तुम्हास काय वाटते? मग ज्या वेळेस भूकंप होतो त्यावेळेस त्या भूकंप लहरी भूपृष्ठावरून किंवा त्या असणाऱ्या केंद्रापासून पृथ्वीच्या किंवा सर्व भागावरती पसरतात का? तर या भूकंप लहरी ज्या ठिकाणी घनरूप स्वरूपाचा भूकवचाचा किंवा अंतर्गत भाग आहे अशा भागातून तो सर्व भागांमध्ये पोहोचतो. परंतु ज्यावेळेस तो प्रावरणाच्या माध्यमातून प्रवास करतो अंतर्गत भागात म्हणजेच द्रवरूप गाभा असेल किंवा बाह्य द्रवरूप गाभा जो आहे या भागातून ज्यावेळेस तो प्रवास करतो त्यावेळेस त्या असणाऱ्या लहरी अंतर्गत भागातील असणाऱ्या पातळ स्त्रावामध्ये त्या लुप्त होतात आणि त्यामुळे सर्व भागामध्ये त्या लहरी प्राथमिक लहरी पोहोचत नाही आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर
असा काही प्रदेश आहे का जेथे भूकंप लहरी पोहोचतच नाहीत? त्यांनी सांगितलेलं आहे, या आकृतीचं निरीक्षण करून पोहोचत नाहीत असं म्हटलेलं आहे. प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी, त्यालाच पी लहरी असं म्हटलेलं आहे आणि एस लहरी असं म्हटलेलं आहे. प्राथमिक म्हणजे अगदी सुरुवातीला निघणाऱ्या लहरी आणि पी म्हणजे द्रावण स्वरूपाचा जो काही अंतर्गत भागात असणारा भूकवचाच्या आतमध्ये असणारा जो गाभ्याचा भाग आहे, या गाभ्याच्या भागातून ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेस त्या असणाऱ्या गाभ्यामधून त्या लहरीचा वेग किंवा त्या लहरी लुप्त होतात. अशा भागांमध्ये भूकंप लहरी पोहोचत नाहीत, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर असणारा पुढचा भाग आहे तो म्हणजेच भूकंप छायेचा प्रदेश. भूकंप लहरीचे प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी व भूपृष्ठ लहरी असे प्रामुख्यानं 3 प्रकार पडलेले आहेत. प्राथमिक लहरी अगदी सुरुवातीला निघणाऱ्या लहरी, दुय्यम लहरी काही सेकंदानंतर त्या ठिकाणी पोहोचणाऱ्या लहरी आणि भूपृष्ठ लहरी म्हणजेच त्या ठिकाणी सर्वात उशिरा पोहोचणाऱ्या लहरी. अशा 3 प्रकारातून या लहरींचं त्या ठिकाणी काय होत असतं व लहरींची निर्मिती होत असते. मग या प्राथमिक लहरी सर्व माध्यमातून प्रवास करतात. ज्या प्राथमिक लहरी आहेत या काय करतात, या प्रावरणातून असेल किंवा सर्व माध्यमांमधून काय करतात, त्या लहरी प्रवास करतात. प्राथमिक लहरी सर्व माध्यमातून प्रवास करत असल्या तरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना त्यांचे विक्रीभवन होते, म्हणजे त्यांच्यामधील असणारा वेग काय होतो, कमी होतो. भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही भूकंप लहरीची नोंद होते. असे असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही. अशा प्रदेशास भूकंप छायेचा प्रदेश असे म्हटले जातं. म्हणजे ज्या ठिकाणी भूकंप लहरीची नोंद होत नाही, उदाहरणार्थ या 105 अंश ते 140 अंश ज्या क्षेत्र आहे या आकृतीमध्ये दाखवलेलं, त्या भागामध्ये प्राथमिक लहरी पोहोचत नाहीत, कारण त्या द्रवरूप अवस्थेमधील असणाऱ्या प्रावरणामधून प्रवास करताना त्या काय होतात, लुप्त होतात. प्रत्येक भूरूपासाठी भूकंप छायेचा प्रदेश वेगळा असतो. आज जर पाहिलं तर प्रत्येक भूकवचामध्ये किंवा भूरूपासाठी त्या ठिकाणच्या असणाऱ्या भूकंप छायेचा प्रदेश वेगळा राहिला असतो. पहा, पी म्हणजेच प्राथमिक लहरी आणि द्वितीयक लहरी या भूकंप छायेचा प्रदेश दर्शवला आहे. सामान्यतः अपिकेंद्रापासून म्हणजेच 105 अंश अंतरापर्यंत कोणत्याही ठिकाणी भूकंपाच्या नोंदी होतात तेथे येणाऱ्या पी आणि एस लहरींची नोंद घेतली जाते. मात्र अपिकेंद्रापासून 140 अंशच्या पलीकडे असलेल्या भूकंप मापन केंद्रात स्थानकात येणाऱ्या केवळ पी लहरींची नोंद होत असते. म्हणजेच प्राथमिक लहरींची नोंद होत असते, द्वितीयक लहरीची नोंद होत नाही. म्हणून अपिकेंद्रापासून 105 अंश ते 140 अंशा दरम्यानचा प्रदेश दोन्ही प्रकारच्या लहरींसाठी पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी प्राथमिक लहरी देखील पोचत नाहीत. कुठून? 105 अंशापासून 140 अंश जे काही भाग आहे
त्या भागापर्यंत कोणत्याच लहरी पोचत नाही. प्राथमिक लहरी देखील पोचत नाही आणि द्वितीयक लहरी देखील पोचत नाही. मग असा असणारा जो भाग आहे त्याला भूकंप छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. अपिकेंद्रापासून दूर 105 अंश ते 140 अंश दरम्यान पृथ्वीभोवती पी लहरींचा भूकंप छायेच्या पट्टा पाहायला मिळतो. एस लहरींच्या भूकंप छायेचा प्रदेश हा विस्ताराने मोठा आहे. कोणत्याही अपिकेंद्रापासून एखाद्या भूकंप छायेचा प्रदेश तुम्ही काढू शकता. यामध्ये प्राथमिक लहरी जरा डोके चालवा असं म्हटलेलं आहे यांनी. काय म्हटलेलं आहे? आकृती 1.10. कोणती आहे 1.10? हां, हीच आहे. या आकृतीचं काय करायचं आहे? मधील यल लहरींचा भूकंप छाया प्रदेश का दर्शवलेला नाही? आता या ठिकाणी जो भाग आहे लहरींचा म्हणजेच सर्वात शेवटी निघणाऱ्या ज्या लहरी आहेत त्यांचा प्रदेश का दाखवलेला नाही? मग त्या असणाऱ्या लहरींपासून खूप मोठ्या प्रमाणात भूपृष्ठावर किंवा बदल होत नाही किंवा वित्तहानी किंवा जीवितहानी घडून येत नाही, म्हणून त्याचं कदाचित या ठिकाणी माहिती दर्शवलेली नाही. त्यानंतरचा पुढचा भाग जर पाहिला तर एक वेगळी ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. माहिती आहे का तुम्हाला असं म्हटलेलं आहे. कशाची माहिती आहे का असं विचारले? भूकंपाच्या समान तीव्रतेची ठिकाणे जोडणाऱ्या नकाशावर काढलेल्या काल्पनिक रेषांना समकंप रेषा असं म्हटलं जातं. ज्यावेळेस भूकंपाचा हादरा बसतो आणि या हादऱ्यातून असणारी किंवा भूकंपाची जी तीव्रता आहे ही किंवा कोणकोणत्या ठिकाणी सारख्या प्रमाणात बसलेली आहे ते जोडणारं जे ठिकाणं आहेत किंवा जी रेषा आहे त्या रेषेला समकंप रेषा म्हणून ओळखलं जातं. जसं आपण पाहतो समताप रेषा, समपर्जन्य रेषा, समवायुभार रेषा, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी समान वायूचं वजन, हवेचं वजन आहे, सारखं वजन आहे, अशा भागांची ठिकाणं जोडणाऱ्या रेषेला आपण समभार रेषा असं म्हणतो, समवायुभार रेषा असं म्हणतो. तर काही ठिकाणी समान पर्जन्य पडतं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं पर्जन्य असून अशी काही ठिकाणं असतात की त्या ठिकाणी सारख्या प्रकारचं पर्जन्य पडतं. 200 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे उदाहरणार्थ. अशी जी काही 200 मिलीमीटर पाऊस पडणारी जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं जोडणारी जी काही नकाशावरती काल्पनिक रेषा असते त्या रेषेला आपण काय म्हणतो? समपर्जन्य रेषा असं म्हणतो. त्याचप्रमाणे वायुभार रेषा असते नकाशामध्ये देखील. ज्या ज्या ठिकाणी सर्वसाधारण म्हणजेच उदाहरणार्थ सांगतोय की 25 अंश सेल्सिअस तापमान आहे, अशी जी काही ठिकाणं आहेत भारतातील असतील किंवा इतर भागातील असतील, ही ठिकाणं जोडणारी जी काल्पनिक रेषा आहे या रेषेलाच तापरेषा असं म्हटलं जातं. म्हणजे तापमान समान असणारी ठिकाणं असं ओळखलं जातं. अगदी त्याचप्रमाणे भूकंपाच्या बाबतीत देखील मी सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी समान स्वरूपाचा हादरा बसलेला आहे किंवा त्याची तीव्रता समान आहे अशी समान असणारी ठिकाणं जोडणाऱ्या रेषेला कंपरेषा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर असणारी एक वेगळी ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. पहा, तुम्हाला तुमचं पूर्वज्ञान तपासण्याचा विचार केला आहे किंवा प्रयत्न केलेला आहे. काय म्हटलेलं आहे हे नेहमी लक्षात ठेवा असं म्हटलेलं आहे. काय लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे? तुम्हाला तर सर्वच येतं. त्यामध्ये प्रामुख्यानं मर्केले हे भूकंप मापनाचे प्रमाण भूकंपाची तीव्रता दर्शवते. आज जर पाहिलं तर आपण भूकंप कशामध्ये मोजतो? रिश्टर स्केलमध्ये मोजतो.
अगदी त्याचप्रमाणे अगदी पूर्वी जर पाहिलं तर भूकंप मोजण्याचं जे काही किंवा मापनाचं जे काही प्रमाण होतं किंवा साधन होतं ते मर्किली हे साधन होतं. अंदाजे व्यक्त केलं जायचं. वरील दोन्ही परिमाणांची उपयोगिता आणि मापनतंत्र भिन्न आहे. आज जर पाहिलं तर मर्केली परिणाम हे रेषीय आहे आणि रिश्टर परिणाम लागीय मापन क्षेत्रीय असते. 5 महत्त्वाच्या भूकंपात 4 महत्त्वतेच्या भूकंपापेक्षा 32 पटीने जास्त ऊर्जा निर्माण होते. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, भूकंप मापनाची जी उपकरणं आहेत ती प्रामुख्यानं 2 प्रकारची आहेत. रिश्टर स्केल या मापन पद्धतीमध्ये मोजलं जातं किंवा मर्केली प्रमाण यामध्ये मोजलं जातं. त्यामधील असणारा जो फरक आहे तो फरक तुम्ही काय करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.